प्रथम सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो। उद्या गुरुवार दिनांक 18 रोजी आदरणीय पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त बारामती येथे एक महामेळावा ठेवलेला आहे। या मेळाव्यासाठी भूषणसिंहराजे होळकर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसद खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय रोहितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहे। तरी मी इंदापूर तालुक्यातील सर्व साहेबावर प्रेम करणाऱ्या, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना त्या कार्यक्रमाच्या निमित्त उद्या दुपारी 4 वाजता बारामती या ठिकाणी उपस्थित राहावं असं प्रथम आवाहन करतो। आपण पाहतो, गेल्या 2 महिन्यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातून आदरणीय ताईंना 26,000पेक्षा जास्त मताची आघाडी इंदापूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींनी दिली। त्याबद्दल इंदापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। इंदापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार हे विरोधात होते। भाजपचे माजी मंत्री हे सुद्धा आदरणीय ताईंच्या विरोधात काम केले आहे सर्वांनी। असं असताना सुद्धा इंदापूर तालुक्यांनी आदरणीय साहेब असतील आणि आदरणीय महासंसद सुप्रियाताई सुळे यांच्या संसदेमधील काम पाहिलं आणि त्याचं फलित म्हणून आणि साहेबावर असलेलं इंदापूर तालुक्यातील जनतेचं प्रेम म्हणून ताईंना 26,000 मताची आघाडी मिळाली। तसं पाहिलं तर इंदापूर तालुक्याच्या आमदारांनी ताईंच्या विरोधात कामच करायला नाही पाहिजे होते, कारण गेल्या वर्षी सांगता सभेला साहेब आले नसते तर त्याच दिवशी विद्यमान आमदारांचा पराभव झाला असता। त्यांचं भान देखील इंदापूरच्या विद्यमान आमदारांना राहिलेलं नाही। इंदापूर तालुका हा या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मलिदा गँग एक प्रसिद्ध झाला आणि इंदापूरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब झालेलं आहे। कारण आम्ही फिरतो, सर्व कार्यकर्ते फिरत असतात, तुम्ही सर्व पत्रकार मंडळी सगळ्या पाहुणे रावळ्याकडे इतर जिल्ह्यामध्ये जातात, त्यावेळेस ते म्हणतात मलिदा गँग म्हणजे काय। म्हणजे मलिदा गँग इंदापूरची एवढी मोठी फेमस झाली की ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याचं नाव ह्या आमदार महोदयामुळं बदनाम झालेलं आहे। आणि त्याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना सुद्धा त्याचा भोगावा लागलेला आहे। हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आपण आता पाहतोय की विधानसभेला या महिना अखेरपर्यंत उमेदवाराची नावं चर्चेत येतील, प्रचार यंत्रणा जे त्या परीने पक्ष चालू करणारे। पण ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेब ज्यांना उमेदवारी देतील तोच उमेदवार ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विजयी होणार आहे, ह्याच्यात मात्र शंका नाही। एखाद्या वेळेस उद्याच्याला इंदापूरची निवडणूक दुरंगी होईल का तिरंगी होईल ही सांगता येत नाही। असं असलं तरी आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा आमदार या इंदापूर तालुक्यातून निवडून भविष्यामध्ये जाणार आहे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आशा आहे आणि ह्याबद्दल कोणालाही शंका नाही। तुम्हाला काय
ढकलायचं. प्रवीण मानेंचा बॅनरवर फोटो होता तुमच्या मध्यंतरी वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी. आता प्रवीण मानेंनी तर तिकडे प्रवेश केला. काय उद्याच्या कार्यक्रमाला प्रवीण माने उपस्थित राहणार आहेत? आपण सर्वजण पाहतो, ज्यावेळेस निवडणुका लागायच्या होत्या, तारखा जाहीर झालेल्या नव्हत्या, त्यावेळेस प्रवीण माने असेल, मी असेल, आम्ही 60 ते 70 गावामध्ये गावभेट दौरा आयोजित केलेला होता. जर प्रवीण मानेला ताईंच्या विरोधात काम करायचं असतं तर प्रवीण मानेंनी गावभेट दौऱ्यामध्ये सहभागी झालं नसतं. परंतु 60-70 गावामध्ये ज्यावेळेस आम्ही दौरा केला आणि त्या दौऱ्यानंतर त्यांना काही लोकांकडून प्रेशर आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादा असतील, तर ह्या लोकांकडून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर फार मोठं प्रेशर टाकलं. त्यामुळे त्यांना त्या इलेक्शनमध्ये थांबावं लागलं. परंतु त्यांनी जी 60-70 गावामध्ये दौरा केला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि उद्याच्याला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय रोहितदादा ज्यांना तिकीट देतील, ते अजून तिकीट कोणाचं फायनल नाही, ज्यांना तिकीट देतील त्यांचं आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार. ते आपण प्रवीण मानेकडे तरी दुर्लक्ष करून कसं चालेल असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण शेवटी 70 गावामध्ये त्यांनी सुद्धा एक दौरा केलेलाच होता. आता तुमच्याकडे प्रवेश केल्यानंतर परत प्रेशर येणार नाही असं कशामुळे? राजकारणात प्रत्येक इलेक्शनची वेगवेगळी परिस्थिती असते. आता तुम्हाला या 1 तारखेच्या पुढं कितीतरी आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये इकडं तिकडं झालेलं पाहायला मिळतं. आता मी काही इथं एक माजी मंत्री आले तर त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाल्या, तर त्यांचंसुद्धा म्हणणं असं येतं आहे की महाराष्ट्रामध्ये फार मोठी उलथापालथी 1 तारखेच्या पुढं होईल. त्यामुळं उद्या तुम्ही जी म्हणता प्रवीण माने राहतील का नाही राहतील, पण ज्या त्यावेळेची परिस्थिती ही बरंच सांगून जात असते. कारण उद्याच्या जी निवडणूक होणार आहे ही स्थानिक इंदापूर तालुक्यापुरती आहे, ती काही बारामती लोकसभा मतदारसंघाची नाही. उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले का तुम्ही? हो, मी जरूर देणार आहे की उद्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं, ही निमंत्रण मी जरूर सगळ्यांनाच देणार आहे. आणि आमचं फोन चालू, सगळ्यांशीच फोन चालू आहे. प्रवीण माने येतील का कार्यक्रमाला? ती मी आज काही सांगू शकत नाही. हर्षवर्धन पाटील समर्थक हातात घ्या, ही उद्याचा काळ सांगेल की उद्याच्याला 1 तारखेनंतर ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत, तर त्या जे काल पालखीमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या तुतारी असं काहीतरी तुम्हीच बातम्या टाकलेल्या होत्या, पण ते आदरणीय साहेब, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील ते ठरवतील. तुमचं त्यांचं कधी बोलणं झालं का ह्याविषयी? कोणाचं? हर्षवर्धन पाटील आणि तुमचं कधी बोलणं झालं का ह्याविषयी? नाही, ह्या विषयी कारण आपण काय एवढं मोठे का, हर्षवर्धन पाटील मोठी व्यक्ती, त्यामुळं ते आणि साहेब बघून घेतील काय असेल ते आले तर तुम्ही ऍक्सेप्ट करणार का? ती जे त्यावेळेस ठरवू. आमच्या काय अडचणी आता ते ठरवलेलं नाही असं आहे का? हो, आता आम्ही काही ठरवलेलं नाही. जे साहेब उमेदवार देतील, उमेदवार साहेब आम्हाला सांगतील त्यापूर्वी की बाबा आपल्याला ह्या अमक्या अमक्या माणसाला उमेदवारी देतील, त्यावेळेस आमची जी कार्यकर्त्याची गारणी ते आम्ही साहेबापुढं मांडू, आणि जो साहेब निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील आम्हा सगळ्यांना. मग ही सूत्र प्रवीण माने जर आले तर ही सूत्र राहणार का? नाही, प्रवीण मानेंनी 60-70 गावामध्ये जे दौरा केला ते आम्ही नाकारू शकतो. प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटलांनी काय ताईचं काम केलेलं नाही. प्रवीण माने यांनी लोकसभेला तुमचं काम केलेलं आहे का? सुप्रदायांचं शांत होते ते, केलं का म्हणजे नाही याचा अर्थ काम केलंच म्हणायचं. स्टेजवर भाषण होत होतं, पण ती मतदारसंघावर कळतं ना कुठं काय काम केलं, कुणी काय केलं. लोकांनी ऐकलं नाही हर्षवर्धन पाटलाचं, प्रवीण मानेंचं ऐकलं असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रवीण माने येतील असं तुमची अपेक्षा आहे? काम केलेलं आहे. हो, आशाने प्रवीण माने अडचणीत येतील की तुमच्या आशा? काय नाही येणार, अजिबात प्रवीण माने काय अडचणीत येणार नाही. प्रवीण माने भविष्यात तुम्हाला आमच्याबरोबर असलेले दिसतील, एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. हर्षवर्धन पाटील असतील. राजकारणात कधी काही होऊ शकते. मामा किंवा वाटलं होतं का की अजितदादा भाजपमध्ये पाठिंबा देतील? मामा किंवा कोणाला वाटलं होतं? मामा किंवा भाऊ दोघांपैकी घ्यायचं झालं पक्षात माघारी तर कोणाला प्राधान्य जास्त राहील तुमचे कार्यकर्ते? तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी
अतिशय म्हणजे ताईंचं उपकार आणि साहेबांचं उपकार म्हणायला पाहिजे. आणि त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये साहेबांमुळे निवडून आलं तर ही जर त्यांनी ध्यानात ठेवलं असतं तर काल ताईचं काम केलं असतं तर त्याचा विचार झाला असता. आता कसल्याही परिस्थितीत तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये विचार होणार नाही ही 100% मी आज या ठिकाणी सांगतो. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या विद्यमान आमदाराचा 100% पराभव होणार आहे ही मी आज तुम्हाला सांगतो. यापूर्वी सुप्रिया सुळे अनेकदा म्हणाले की हर्षवर्धन पाटील यांनी माझं यापूर्वी 2-4 वेळा लोकसभेला काम केले, त्यांचं उपकार मी कधी विसरणार नाही. नाही, पूर्वी केलंच आहे 3 वेळा. हर्षवर्धन पाटलांनी ताईंचं काम केलं होतं, पण कालच्या इलेक्शनला हर्षवर्धन पाटलांनी ताईंचं काम केलेलं नाही. तीन वेळा आमचा सुप्रिया सुळेचं काम करूनही हर्षवर्धन पाटलाचं एकदाही काम सुप्रिया सुळेंनी केलं नाही. 2 वेळा आदरणीय साहेब हर्षवर्धन पाटलांच्या सभेला आल्यामुळं हर्षवर्धन पाटील विजयी झालेले हे हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विसरू नये. भरपूर झालं.